बदलापूरच्या मांजर्ली परिसरात एका बंद असलेल्या स्नॅक्सच्या हातगाडीवरील सिलेंडरचा स्फोट झाला आणि हा स्फोट एवढा भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीतल्या घरांच्या काचा फुटल्या। तसंच इमारतीचा वॉचमनही जखमी झाला आणि या स्फोटाचा थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। ही हातगाडी गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती। इमारतीचा वॉचमन हातगाडीच्या बाजूला कचरा जाळत होता आणि आगीचा सिलेंडरशी संपर्क झाला आणि मोठा स्फोट या सिलेंडरचा झाला। सिलेंडरच्या या स्फोटाची सगळी दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहेत। इमारतीच्या आजूबाजूच्या इमारतीच्या काचा देखील फुटल्या आणि सिलेंडरच्या या स्फोटामध्ये वॉचमन जखमी झालेला आहे। तर इमारतीचा वॉचमन हातगाडीच्या बाजूला कचरा जाळत होता। ही एका बंद असलेल्या स्नॅक्सची हातगाडी होती आणि तिथे सिलेंडर ठेवलेला होता। सिलेंडरचा हा भीषण स्फोट झाला। इमारतीचा वॉचमन हातगाडीच्या बाजूला कचरा जाळत असताना आगीचा सिलेंडरशी संपर्क आला आणि हा स्फोट झाला।